36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. संपूर्ण भारत देश कारगिल युद्धामध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली देत आहे. देशाला हादरून टाकणारे हे युद्ध होतंय. या युद्धामध्ये भारत देशाचे अनेक जवान शहीद झाले. या कारगिल युद्धास आज 25 वर्ष होत आहे. हे युद्ध काही जवानांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. यातच नाशिक शहरातील समाधान देवनंद पवार हे 1996 मध्ये लष्कर दलात भरती झाले होते. माझी पहिली पोस्टिंग कलकत्ता येथे झाली होती. त्यानंतर 1999 मध्ये श्रीनगरमध्ये पाठवण्यात आलं. यामध्ये मास्को हेली, मास्को घाटी, हेल्मेट पोस्ट, दास कारगिल येथे कामगिरी बजावली आहे. तेथे आम्ही 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक घुसखोरी करणाऱ्यांना परत पाठवलं आणि त्यातच आम्ही मोठ्या संघर्षानं कारगिल युद्ध जिंकलं. त्याबद्दल मला भारतीय लष्करातर्फे OP विजय OP ऑपरेशन मेडल देऊन गौरवण्यात आलंय. ही सगळी कामगिरी पाहता पोलीस खात्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्यातर्फे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आज 26 जुलै 2024 कारगिल विजय दिवस. शहीद जवानांना सशस्त्र प्रणाम. माझे नाव समाधान पवार. मी सन 1996 मध्ये लष्कर दलात भरती झालो. माझी पहिली पोस्टिंग कलकत्ता येथे झाली. सन 1999 मध्ये कलकत्ता येथून आम्ही जवानांना श्रीनगर द्रास येथे नियुक्त करण्यात आले. आम्ही लष्करी कंपनी सह द्रासमध्ये पोहोचलो. त्यानंतर मास्को हेली, मास्को घाटी, एलिमेंट पोस्ट येथे कामगिरी बजावली. येथे आम्ही 3 महिन्याचा कालावधी आणि घुसखोरी करणाऱ्यांना परत पाठवले. त्यात आम्ही कारगिल युद्ध जिंकले. त्याबद्दल मला भारतीय लष्करातर्फे OP विजय OP ऑपरेशन मेडल देऊन गौरव करण्यात आला. तसेच आज दिनांक 26 जुलै 2024 कारगिल युद्धास 25 वर्ष पूर्ण होत असल्याने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यातर्फे शाल, श्रीफळ, फुलगुच्छ देऊन विशेष सत्कार करून गौरवण्यात आला. जय हिंद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक.